नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी राठोड, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला, B.Ed द्वितीय वर्षाची छात्र अध्यापिका। तर छात्रसेवा काळ अंतर्गत आज मी इयत्ता 7वीचा विज्ञान हा विषयावर पाठ घेणार आहे। तर वर्ग 7वा विषय विज्ञान। तर आज आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हा पाठ शिकणार आहोत। तर आपला घटक आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव। तर सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले असते त्याला काय म्हणतात? कोणी सांगू शकेल? तर सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले असते त्याला पेशी असे म्हणतात। या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? तर नाही, या घटकांची जी संख्या असते ती सर्व सजीवांमध्ये सारखीच नसते। म्हणजे पेशी ज्या असतात ह्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या संख्येमध्ये असतात। तर आज आपण पेशीबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आपला उपघटक आहे पेशी। तर पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे। पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे। तर आता आपण एक उदाहरण घेऊया। जसे की एका अक्षरांपासून हे शब्द बनतात, शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून परिच्छेद किंवा एक पेज, आणि नंतर त्यापासून पाठ, आणि अनेक पाठांपासून पुस्तक बनत असते। म्हणजेच अक्षर, अक्षरांपासून वाक्य, वाक्यापासून काय बनत असते? वाक्यांपासून एखादा परिच्छेद किंवा पॅराग्राफ, परिच्छेदापासून काय बनतं? पाठ, आणि अनेक पाठांचा मिळून एक पुस्तक बनतं। तर आधी अक्षर, त्यानंतर वाक्ये, वाक्यांपासून परिच्छेद, परिच्छेदांपासून पाठ, आणि अनेक पाठांपासून पुस्तक। तर ही झाली पुस्तकाची रचना।
तर त्याचप्रमाणेच सजीवांची संघटन पातळी असते. म्हणजेच सजीवांमध्ये कसं आधी पेशींपासून इंद्रिय बनतात, इंद्रियांपासून इंद्रिय संस्था आणि इंद्रिय संस्थांपासून शरीर. तर सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशींच्या पातळीवर होत असतात. पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. म्हणजे सजीवांच्या ज्या काही जीवनक्रिया असतात त्या पेशींच्या आधारेच घडून येतात. तर आपण मानवी शरीराची रचना कशी असते ते पाहूया. तर आधी सजीवांमध्ये जो लहानात लहान घटक असतो तो म्हणजेच पेशी. तर पेशीपासून काय बनतं? अनेक पेशींचं मिळून उती बनते. उती म्हणजेच टिश्यू. या अनेक उतींपासून इंद्रिय बनतात. वेगवेगळे जे इंद्रिय असतात मानवी शरीरामध्ये, जे वेगवेगळे इंद्रिय असतात ते इंद्रिय या उतींपासून बनत असतात. आणि विविध इंद्रियांपासून इंद्रिय संस्था तयार होते. इंद्रिय संस्था या आणि इंद्रिय संस्था, विविध इंद्रियांपासून इंद्रिय संस्था बनते. इंद्रिय संस्था वेगवेगळ्या इंद्रिय संस्था म्हणजे संस्था असतात त्या म्हणजेच श्वसन संस्था, पचन संस्था, अशा ज्या इंद्रिय संस्था असतात यांपासून शरीर बनतं. तर पेशींपासून उतींपासून इंद्रिय आणि विविध इंद्रियांपासून इंद्रिय संस्था आणि या इंद्रिय संस्थांपासून शरीर बनतं. तर शरीरात सजीवांतील जे संघटन असते हे आपण पाहिलं. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तेव्हा त्याला त्या कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यासारखे असे कप्पे दिसले. त्या कप्प्यांना त्याने सेल किंवा पेशी असे नाव दिले. सेल म्हणजेच कप्पे. तर लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली होय. तर 1665 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सेल किंवा पेशी याचा शोध लावला? तर रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक 1665. कोणत्या साली? 1665 साली. तर रॉबर्ट हुक याने 1665 साली बुचाचे जे झाड असते त्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला व त्याला काय दिसले? मधमाशीच्या पोळ्यातील जे कप्पे असतात त्या कप्प्यांसारखे कप्पे दिसले. त्याला त्यांनी काय नाव दिले? सेल किंवा पेशी. तर सेल हा जो शब्द आहे हा लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेत सेला म्हणजे लहान खोली होय. सेला
म्हणजे काय? लहान खोली. तर सेल या शब्दाचा जो उगम आहे तो लॅटिन भाषेतून झालेला आहे. आता आपण पेशींचे मोजमाप व निरीक्षण पाहूया. तर अँटोन लिव्हनहॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. तर सूक्ष्मदर्शक हे उपकरण कोणी तयार केले? अगदी बरोबर, अँटोन लिव्हनहॉक. आणि कोणत्या साली? 1673 साली. सोळाशे 73 साली काय कशाचा शोध लावला? सूक्ष्मदर्शकाचा. तर पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. त्यांना त्या सहज आपल्याला आपल्या डोळ्यांनी सहज आपण पाहू शकत नाही. त्यांना पेशींना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचाच वापर करावा लागतो. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगांमुळे काचपट्टीवरील ज्या वस्तू असतात त्या कित्येक पटीने मोठ्या दिसतात. तर अगदी लहानात लहान ज्या पेशी असतात त्यांना आपण सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाहू शकतो. यानंतर आपण पेशींचा आकार म्हणजे साईज ऑफ सेल्स हे पाहणार आहोत. पेशींचा आकार म्हणजे वेगवेगळ्या ज्या पेशी असतात त्यांचे आकार आपण आता अभ्यासणार आहोत. तर पेशींचा आकार साइज ऑफ सेल्स. तर सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते. सजीवांच्या ज्या पेशी असतात त्या विविध आकारांच्या असतात. त्यांचा आकार हा प्रामुख्याने त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. म्हणजे वेगवेगळ्या ज्या पेशी असतात त्या पेशींचे वेगवेगळे कार्य असतात. त्या कार्याशी निगडीत असा त्या पेशीचा आकार असतो. पेशींचे जे विविध आकार आहेत ते आपण पाहूया. तर या चार्ट मध्ये विविध पेशी दिलेल्या आहेत. तर या ज्या सगळ्या पेशी आहेत या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता की या वेगवेगळ्या आकाराच्या पेशी आहेत. त्यामधलं पहिली जी पेशी आहे ती आहे अमिबा. तर अमिबा ही जी पेशी आहे ही वेगळ्या आकाराची आहे. नंतर तांबड्या रक्तपेशी ह्या वर्तुळाकार आहेत. आणि स्पायरोगायरा
नंतर आपण पाहू शकतो की पृष्ठभागावरील ज्या पेशी असतात, म्हणजे ज्या त्वचेच्या ज्या पृष्ठभागावरील असतात पेशी, त्या पेशी, आणि नंतर मेदपेशी, त्यानंतर अंडपेशी, याचा पण आकार वर्तुळाकार आहे. त्यानंतर आहे अस्थिपेशी, आणि यानंतर शुक्रपेशी, तसेच चेतापेशी. ही तुम्ही चेतापेशी पाहू शकता. आणि स्नायूपेशी. ह्या ज्या विविध पेशी आहेत, या पेशींचे आकार हे वेगवेगळे आहेत, म्हणजेच त्यांच्या कार्यानुसार ह्या पेशींचे आकार आहेत. तर गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी ह्या विविध सजीवांमध्ये आढळून येतात. या विविध पेशी आपण पाहिल्या. तर सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात. जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात. म्हणजे ज्या जीवनक्रिया घडून आणण्यासाठी पेशीच्या ज्या विविध अंगके असतात, पेशी अंगके, या कार्य करत असतात. सजीवांच्या जीवनक्रिया घडवून आणण्यासाठी कोण कार्य करत असते? पेशी अंगके. तर या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात, कारण त्याच्या सहाय्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे जे म्हणजे जे अतिसूक्ष्म घटक असतात ते त्यांची जी प्रतिमा असते ती 2 अब्ज पटपर्यंत अभ्यासता येईल. तर प्रामुख्याने पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे 2 प्रमुख प्रकार आहेत. तर ते आपण पुढील पाठात पाहणार आहोत. तर तुम्हाला स्वाध्याय आहे की विविध ज्या पेशी आहेत, आता आपण ज्या या चार्टमध्ये ज्या पेशी पाहिल्या, या पेशींच्या व्यतिरिक्त अजून आणखी कोणकोणत्या पेशी असतात त्या पेशींची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. या चार्टमध्ये असलेल्या पेशींच्या व्यतिरिक्त तर आज आपण काय काय पाहिलं? आज आपण पेशींचे शरीराची रचना, पेशी, आणि नंतर सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला, तसेच पेशींचे मोजमाप व निरीक्षण आणि पेशींचा आकार, या सगळ्या गोष्टी आपण आज पाहिल्या. धन्यवाद.